नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इन्फिनिटी अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर तुमच्यासाठी एक नवीन जाहिरात घेऊन आलेलो आहे. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये एटीसी जेईचं पद आहे. 13 लाख रुपये वार्षिक एवढं चांगलं वेतन तुम्हाला इथं मिळणार आहे. याच्यासाठी पात्रता काय लागते, अभ्यासक्रम, वयोमर्यादा, रिक्त जागा, निवड प्रक्रिया या सगळ्यांची माहिती देणारा आपला हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. बघा, ऍड आलेली आहे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, ज्याला आपण काय म्हणतो AAI. याच्यामध्ये खूप सारे उमेदवार तयारी करत असतात. पदाचं नाव आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह एअर ट्रॅफिक कंट्रोल, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण काय म्हणतो ATC जेई. तर या ATC जेई साठी जे आहे तर ते वॅकन्सी आलेली आहे. याच्यासाठी जर पाहिलं तर जवळपास 309 पदांसाठी वॅकन्सी आलेली. खूप चांगली अशी पद आहेत. ओपन साठी 125, EWS 30, OBC 72, SC 55 आणि ST साठी 27 जागा ज्या आहेत तर ते इथं आपल्याला बघायला मिळतात. तर 309 जागांसाठी ही वॅकन्सी जी आहे तर ती आलेली आहे. पुढे जाण्याआधी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो, या ATC जेई ची आपली ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे. की मागील देखील परीक्षेमध्ये खूप साऱ्या उमेदवारांना उपयुक्त ठरलेली बॅच आहे, म्हणजे एकदम प्रूव्हन बॅच आहे. या बॅचला तुम्ही एनरोल करू शकता. स्पेशल ऑनलाईन बॅच असणार आहे. सर्व लेक्चर्स रेकॉर्डेड फॉर्म मध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही जर आज बॅच परचेस केली, सर्व लेक्चर्स तुम्हाला अनलॉक होतील. त्यांच्या सिलेबस मध्ये जसं की इंग्लिश आहे, जनरल इंटेलिजन्स, न्यूमेरिकल ॲबिलिटी, जनरल अवेअरनेस, मॅथ आणि फिजिक्स, तर यांचा समावेश असणारी आपली एकमेव बॅच जी आहे तर ती असणार आहे. या बॅच मध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज पण बघायला मिळतील. सध्या ऑफर प्राइस मध्ये ही बॅच तुम्हाला कमी मध्ये भेटू शकते. 999 या प्राइस मध्ये देखील ही बॅच तुम्हाला भेटू शकते. पण तुम्हाला लवकर जे आहे तर ते एनरोल करावं लागेल. तुम्ही जर हा व्हिडिओ नंतर बघत असाल तर प्राइस मे बी वाढलेली असू शकते. म्हणून तुम्ही एकदा आपल्या टीमशी बोलून घ्यावे. 7887811411 हा आपला नंबर आहे. टीमशी एकदा तुम्ही संपर्क साधा. ते तुम्हाला संपूर्ण माहिती देतील कोर्स बद्दल. कोर्समध्ये काय गोष्टी इन्क्लूड आहेत, किती लेक्चर्स आहेत, नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहेत, काय आहे, त्या सर्व गोष्टींविषयी माहिती तुम्हाला जी आहे तर ते हे देतील. कोणतं ऍप असणार आहे आणि सर्व डेमो लेक्चर्स देखील तुम्हाला इथं बघायला मिळतील. फ्री डेमो लेक्चर्स आहेत, ते तुम्ही एकदा नक्की बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा जो आहे तर निर्णय घ्यावा. चला तर आता आपण आपल्या जाहिरातीकडे जे आहे तर ते येऊया. चला, पुढचं आता काय करायचं, मेन म्हणजे पात्रता. कोण फॉर्म भरू शकतं, पात्रता बघून घेऊया. बघा, पात्रता त्यांनी काय म्हटलेलं बघा, बॅचलर्स डिग्री इन 3 इयर्स सायन्स विथ फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स. म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे की तुमचं BSc पाहिजे. पण कोणाचं BSc झूलॉजी असतं, बॉटनी असतं, केमिस्ट्री असतं, ते चालेल का? नाही, ते नाही चालणार. फक्त फिजिक्स आणि मॅथ मधील जर तुमचं BSc झालं असेल तरच तुम्ही फॉर्म भरू शकतात. पुढे काय म्हटलेलं आहे, बॅचलर्स डिग्री इन इंजिनिअरिंग एनी डिसिप्लिन. म्हणजे इंजिनिअरिंगच्या कुठलाही मुलगा फॉर्म भरू शकतो. मग तो कम्प्युटरचा असो, ITचा असो, ENTCचा असो, इलेक्ट्रिकलचा असो, सिव्हिलचा असो, मेकॅनिकलचा असो, ऑटोमोबाईलचा असो, कोणत्याही डिसिप्लिनचा भरू शकतो. पण त्याच्यात पण फिजिक्स आणि मॅथ हे विषय त्याच्या एका सेमिस्टरमध्ये असणं गरजेचं. जवळपास कारण की काय असतं, इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला जवळपास सारखेच विषय असतात सगळ्यांना, फक्त 1-2 विषय इकडे तिकडे होत असतात. पण फिजिक्स आणि मॅथ हा विषय असतो जनरली, म्हणून त्याचं टेन्शन येणार नाही. म्हणजे सर्व इंजिनिअरिंग वाल्यांसाठी खूप चांगली जी आहे तर ती संधी आपण इथं म्हणू शकतो. पुढे त्यांचं काय म्हणणं की इंग्लिश भाषा तुम्हाला बोलता आणि लिहिता आली पाहिजे, हे महत्वाचं आहे. 10वी किंवा 12वी या दोघांपैकी इंग्लिश हा विषय तुमचा असला पाहिजे. तो असतो जनरली लँग्वेज फॉर्म्युल्यामुळे. पुढं एज काय सांगितलेले की 27 वर्षापर्यंतचा उमेदवार 24 मे 2025 ला जर तुमचं त्याच्या आधी हे पाहिजे, ओके, 27 वर्ष. पण OBC मधून जर असाल तर तुम्हाला 3 वर्षाची सूट भेटते. म्हणजेच तुम्ही 30 वर्ष वयापर्यंत अप्लाय करू शकतात. हेच जर तुम्ही SC ST मध्ये असाल तर तुम्हाला 5 वर्ष वयाची अट, म्हणजे तुम्ही 32 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. 32 वर्षाचा उमेदवार देखील याचा फॉर्म भरू शकतो. हे तुम्ही इथं लक्षात घेतलं पाहिजे. पुढे ऑनलाईन ऍप्लिकेशन कधी स्टार्ट होणार आहे तर ते स्टार्ट होणार आहे 25 एप्रिलला. आणि ते कधीपर्यंत चालणार आहे तर ते चालणार आहे 24 मेला. म्हणजे खूप चांगली त्यांनी संधी दिलेली आहे. आत्ताच आपण व्हिडिओ घेतोय त्याचे ऍप्लिकेशन 25 एप्रिल पासून जे आहेत तर ते चालू होतील. पगाराविषयी बोलूया, चला, तेच महत्वाचं राहतं. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ग्रुप बी चं पद आहे, E1 लेवलची पद असणार आहे. 40,000 बेसिक पद असणार आहे. दर वर्षाला 3% इन्क्रीमेंट देखील होणार आहे. 1,40,000 पर्यंत तुमचं वेतन हे जाणार आहे. परंतु जर आपण खाली पाहिलं, त्यांनी काय म्हटलेलं आहे, अप्रॉक्सिमेट CTC म्हणजे तुमचं वार्षिक पगार किती असू शकतो
तर 13 लाख रुपये पर ॲनम, 13 लाख रुपये वार्षिक पगाराची नोकरी जी आहे तर ती असणार आहे. याच्यामध्ये फक्त पैसे भेटतील का? नाही, खूप सारे बेनिफिट्स भेटतात. जसं की बघा, तुम्हाला बेसिक पे भेटणार आहे, त्याच्यानंतर डिअरनेस अलाउन्स, त्याला काय म्हणतो आपण बघा, महागाई भत्ता, पुढे वेगवेगळे लाभ भेटतील आणि हे लाभ तुमचे 35% तुमचे बेसिक पे प्रमाणे असणार आहे. बघा, घर भाडे भत्ता भेटणार आहे, अदर बेनिफिट्स भेटणार आहे, याच्यामध्ये सीपीएफ असणार आहे, ग्रॅज्युटी, सोशल सिक्युरिटी स्कीम, मेडिकल इन्शुरन्स असणार आहे, कॉर्पोरेट मेडिकल इन्शुरन्स असणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही आणि तुमची फॅमिली हे जे आहेत तर ते कव्हर होऊ शकतात. वाईफ असेल तर वाईफ आणि दोन मुलं इतक्यापर्यंत जे आहेत तर ते कव्हर होऊ शकतं. इथं हे फार महत्वाचं आहे. तुम्ही जर सिंगल असाल तर तुम्ही आणि तुमचे आई वडील हे जे आहेत तर त्या मेडिकल इन्शुरन्स मध्ये कव्हर होतील. तो पण एक खूप चांगला मेडिकलचा बेनिफिट तुम्हाला इथं भेटणार आहे. पुढे अट काय सांगितलेली आहे की तो भारताचा नागरिक असावा, आणि इथं फार महत्वाची त्यांनी इथं गोष्ट केलेली आहे की फायनल सेमिस्टर वाले किंवा फायनल वर्षामध्ये आत्ता असलेले ते पण अप्लाय करू शकतात. बीएससीच्या फायनल इयर मध्ये असाल अप्लाय करू शकतात, इंजिनिअरिंगच्या फायनल सेमिस्टर मध्ये आहे अप्लाय करू शकतात. त्यांनी खूप चांगले असं दिलेले, कारण की आत्ताचा जर तुम्ही सीझन पाहिला, आता खूप सारे उमेदवार शेवटच्या वर्षात किंवा शेवटच्या सेमिस्टर मध्ये असतील तर त्यांना नक्कीच जो आहे तर तो फायदा होणार आहे. पुढे इथं कागदपत्रांमध्ये तुम्हाला ओबीसीचं कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, आणि हे ओबीसीचं कास्ट सर्टिफिकेट मित्रांनो तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचं लागणार आहे. जे कोणी उमेदवार आपल्याकडे विजे मध्ये असतील, एनटी मध्ये असतील, एसबीसी मध्ये असतील, या सगळ्यांना सेंट्रलचं ओबीसी कास्ट सर्टिफिकेट जे आहे तर ते काढावंच लागणार आहे. आणि ओबीसी सर्टिफिकेट हे 2025-26 या वर्षासाठी जे आहे तर ते पाहिजे आहे, म्हणजे नवीन काढावं लागणार आहे. पुढे आता याच्यामध्ये तुमची निवड प्रक्रिया कशी असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे बघूया. बघा, तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, जी ऑनलाईन पद्धतीने असेल, म्हणजे तुमची ऑनलाईन टेस्ट होणार आहे. ऑनलाईन टेस्ट मध्ये कोणती निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसेल, सिलेबस जो आहे तर तुम्ही तुम्हाला पुढे दाखवतोच. त्याच्यानंतर तुम्हाला बोलवलं जाईल बघा, ऍप्लिकेशन व्हेरिफिकेशन, व्हॉइस टेस्ट किंवा सायको ऍक्टिव्ह सबस्टन्सेस टेस्ट, सायकोलॉजिकल असिस्टमेंट, फिजिकल मेडिकल एक्झामिनेशन, बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन. तर असे हे तुम्हाला नंतर इंटरव्ह्यू टाइपच तुमच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या चेक केल्या जातील. तर या दुसऱ्या काही गोष्टी असणार आहेत. ओके, पुढं फक्त एक आहे की जर तुम्हाला जॉईनिंग करायचं असेल तर एक लक्षात घ्या, हे काय आपलं एमपीएससी सारखं नाही, एक जॉईनिंग केलं लगेच दुसरीकडे गेलो लगेच तिसरीकडे, असं नाही होत इथं, कारण की यांना लय ट्रेनिंग द्यावी लागते तुम्हाला. म्हणून बघा, सिलेक्टेड कॅन्डिडेटला काय करावं लागणार आहे, बॉन्ड साईन करून द्यावा लागणार आहे. किती लाख रुपयाचा? 7 लाख रुपयाचा बॉन्ड, आणि 3 वर्ष सोडता येणार नाही. 3 वर्ष सोडता येणार नाही. म्हणून जे कोणी फॉर्म भरत असेल त्यांनी आताच लक्षात घ्या की जर तुम्हाला इथं जायचं असेल खरंच तयारी करा, कारण की इथं गेल्यावर एकदा 3 वर्ष तुमची सुटका नाही. 3 वर्षाच्या आत करायचं असेल बॉन्ड साईन करा, 7 लाख रुपये त्यांचे परत करा आणि जाऊ शकतात तुम्ही. ओके, आणि जर हे नाही केलं तर तुम्हाला एनओसी भेटणार नाही, आणि एनओसी नाही भेटलं तर तुम्ही दुसऱ्या गव्हर्नमेंटच्या जॉबमध्ये जॉईनच करू शकत नाही. अशी जी आहे तर ती पद्धत इथं जी आहे तर ती असते. ओके, आणखी काही गोष्टी ज्या आहेत तर त्या दिलेल्या आहेत बघा. ऍप्लिकेशन फी त्यांनी 1000 रुपये एवढी जी आहे ठेवलेली आहे. परंतु एससी, एसटी, दिव्यांग उमेदवार किंवा ज्यांनी अप्रेंटिस कंप्लीट केलेली आहे अशा उमेदवारांना कुठल्याही पद्धतीचा, तसेच महिला कॅन्डिडेट यांना कुठल्याही पद्धतीची फी नाही आहे. म्हणून महिलांनी जास्तीत जास्त इथं चांगली सेक्टरची नोकरी आहे, शहरात सुद्धा राहायला भेटतं आपल्याला, म्हणून ही नोकरी जी आहे तर ती तुम्ही जॉईन करू शकतात. तर हे अशा पद्धतीने जे आहे तर ते असतं. आता याचा जो सिलेबस आहे तर तुम्ही एकदा तुम्हाला दाखवून देतो की सिलेबस नेमका कशा पद्धतीने असणार आहे. आता सिलेबस विषयीचा जो डिटेल व्हिडिओ आहे तर तो आपल्या या चॅनलवर जे आहे तर ते येणार आहे, म्हणून तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे प्रत्येक सेक्शनचा एक डिटेल व्हिडिओ येणार आहे. बघा, याचे 2 भाग असतात मित्रांनो, एक असतं पार्ट ए आणि एक असतो पार्ट बी. पार्ट ए असतो ना हा नॉन टेक्निकल असतो, आणि पार्ट बी हा पूर्णपणे टेक्निकल असतो. याच्यामध्ये 60 प्रश्न असतात. किती? 60 प्रश्न. आणि याच्यामध्ये पण किती प्रश्न असतात? 60 प्रश्न असतात. म्हणजे तुम्हाला काय कळलं की एकूण तुम्हाला 120 प्रश्न असतात, आणि 120 गुण आणि 120 मिनिटे वेळ भेटतो. आलं लक्षात? आणि कुठल्याही पद्धतीची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम इथं नसते. बघा, हे 60 प्रश्नांमध्ये बघा, इंग्लिशचे 20 प्रश्न, जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंगचे 15 प्रश्न, ऍप्टिट्यूड म्हणजे गणिताचे 15 प्रश्न, जनरल नॉलेज आणि अवेअरनेसचे 10 प्रश्न. तर असे 60 प्रश्नांचं असतं. हा नॉन टेक्निकल पार्ट असतो. परंतु नॉन टेक्निकल पेपर पास झाल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, हे फार महत्वाची अट आहे. पुढचा 2 विषय असतात फक्त, फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे 2 विषय असतात, आणि हे 12वी लेवल पर्यंतच तुम्हाला विचारलं जातं. म्हणजे इथं 30 प्रश्न, जवळपास 30 प्रश्न फिजिक्स आणि 30 प्रश्न मॅथ, असे हे 2 महत्वाचे विषय त्यांच्यावर जे आहेत तर ते इथं विचारले जातात. परीक्षा 2 भाषेत होत असते, हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये. आणि आपला हा जो कोर्स आहे तर तो तुम्हाला इंग्लिशमध्ये जो आहे तर तो बघायला मिळणार आहे. ओके, पुढे बाकी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत.
आता इथं पूर्ण डिटेल सिलेबसचा मी एक व्हिडिओ जे आहे तर तो तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि तुम्हालाही जर वाटत असेल की एक डिटेल सिलेबसचा व्हिडिओ असेल, तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये जे आहे तर ते नक्की कळवा. आणि जे कोणी उमेदवार या पदासाठी तयारी करू इच्छितात एटीसीच्या जेईसाठी, तर त्यांनी आपली बॅच जी आहे तर त्याच्यासाठी नक्की एनरोल करावे. अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा. आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.